म्हणजे दत्तात्रयांनी नवनाथांमध्ये जी डायरेक्ट दीक्षा दिली ती 4 लोकांना दिली, 6 नाथांना दिली. पहिले मच्छिंद्रनाथ महाराज, दुसरे जालिंदरनाथ महाराज, तिसरे भरतरीनाथ महाराज, चौथे रेवणनाथ महाराज, 5वे वटसिद्ध नागनाथ महाराज आणि 6वे चरपटीनाथ महाराज. महाराजांनी पहिले का संध्याकाळची वेळ झाली, माझ्या संध्यास्नानाची वेळ झाली, ते तडकन उठले, सोळे त्रिशूळ आपलं कमंडूल घेतलं, नदीवर स्नानाला गेले, स्नान वगैरे संध्या करून आले. म्हणे त्याला नमस्कार केला, आता मी निघतो. मग तो म्हणे महाराज रात्र झाली, कुठं जंगलात तुम्ही फिरणार, आज माझ्या वस्तीला थांबा महाराज, मला सेवेचा अवसर द्यावा ही मी तुम्हाला विनंती करतो. माझ्या या बालकाला छटवीने टाकून घेऊन गेली हो महाराज, माझं बालक मेलो महाराज, आता काय करू महाराज, मला काही कळत नाही. महाराजांना एवढा राग आला का मी तर असताना सटवीच्या नियमाची हिंमत कसं काय झाली का तुमच्या वाळीतून घेऊन जाईल. महाराजांनी व्यानास्त्र ते स्वतः नरकाच्या दरवाजापाशी पोहोचले आणि नरकाच्या दरवाजापाशी ते कोणाळे पेटले, ते जोरात आवाज येईल, त्यांनी अलाख निरंजन सारे यम धर्मराजाची जी नगरी ती कंपित भयांचं. पण जर नवनाथ महाराजांनी एखादा लेख भक्ताच्या आयुष्यात लिहिलाय तो विधाता पण मिटवू नाही शकत. फक्त स्वतःला एकच सांगत राहा, दत्त शरणम दत्त शरणम दत्त शरणम, म्हणजे मी दत्तात्रयांचा शरणागत आहे. हे एकमुखी तीनमुखी काय प्रकरण आहे? म्हणजे दत्तात्रय महाराजांचा एक अवतार एकमुखी आहे असं सगळेजण मानतात आणि ते सत्याचं. मग त्याच्यानंतर दत्तात्रय महाराजांचा 3रा अवतार झाला नरसिंह सरस्वती. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या बाहेर दत्तात्रयांचा काशीला सर दत्तात्रय महाराजांचं खूप मोठं स्थान आहे. एका युगामध्ये राक्षस आणि देव हे एकाच पृथ्वी तलावर राहत होते, म्हणजे एका याच्यात राहत होते. आपण पुराणांमध्ये कथा ऐकतो, भगवान शंकर रावणाला प्रसन्न झाले, त्यांनी त्याला वरदान दिलं हे मग भगवान शंकराने किंवा ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी म्हणजे बरेच असे राक्षस आहेत हे आहेत जे तपश्चर्या करतात, ते प्रसन्न होतात आणि वरदान देतात आणि पुढे त्यांचे काय काय. म्हणजे दत्तात्रय महाराजांचं असं कोणी शिष्य म्हणा किंवा आहे की ज्यांच्यावरती दत्तात्रय महाराजांनी पूर्ण कृपा केली, ते प्रकट होऊन पूर्ण शक्ती त्यांना दिली आणि त्यांच्या पुढं काही म्हणजे दत्तात्रयांच्या कृपेने फार मोठे झेंडे लावले त्यांनी, अशा पद्धतीचं काही उदाहरण आहे का? सर एक उदाहरण आहे आणि दत्तात्रय महाराजांची कृपा सगळ्या शिष्यांवर सारखीच झाली. पण एक शिष्य दत्तात्रय महाराजांचा खूप सुंदर आहे सर, म्हणजे ज्यांना मी मनापासून आराध्य मानतो माझा, भगवान रेवणनाथजी महाराज. आपल्या नाथ संप्रदायामध्ये दत्तात्रय महाराजांचे 4 नंबरचे शिष्य असलेले व नवनाथांमध्ये 7 नंबरचे शिष्य असलेले. त्यांचे स्थान आजपासून सातारा जिल्ह्यामध्ये रिणावी गावाचं स्थान आहे. म्हणजे दत्तात्रयांनी नवनाथांमध्ये जी डायरेक्ट दीक्षा दिली ती 4 लोकांना दिली, 6 नाथांना दिली. पहिले मच्छिंद्रनाथ महाराज, दुसरे जालिंदरनाथ महाराज, तिसरे भरतरीनाथ महाराज, चौथे रेवणनाथ महाराज, 5वे वटसिद्ध नागनाथ महाराज आणि 6वे चरपटीनाथ महाराज. गुरु गोरक्षनाथजी महाराज हे मच्छिंद्रनाथांचे शिष्य आहेत, गुरु कानिपनाथजी महाराज हे जालिंदरनाथांचे शिष्य आहेत आणि गुरु गहिनीनाथजी महाराज हे गुरु गोरखनाथजींचे शिष्य आहेत नवनाथांमध्ये. आणि पूर्ण कृपा म्हणजे एकदा काय झालं सर, ज्यावेळेस जमसनारायण म्हणजे रेवणनाथ महाराजांचा अवतार झालेला होता आणि त्यानंतर त्यांना आपल्या अवतार दीक्षेचं कार्य काय होते माहीत नव्हतं आणि ते वडील शेतकरी असल्यामुळे ते आपलं शेती काम करत होते. तर एकदा काय झालं, सकाळचा प्रहर होता, तर ते पौर्णिमेचा दिवस होता, त्यांनी ते औदं बिवदं घेतले सगळे, ते नांगर घेतला आणि ते शेताकडे जायला निघाले बैलगाडीवर. तेवढ्या दत्त महाराजांची पहाडची जी फेरी असते ती काशीकडे चालली होती. गिरनारवरून महाराज काशीकडे चालले होते आणि इतकी जोरात ती फेरी असते. आता शास्त्र सांगतात का औदुंबरामध्ये दत्तात्रय महाराजांचा वास आहे, म्हणजे आपल्या दत्तमूर्ती जर नाही मिळाली तर औदुंबराची पूजा केली तरी चालतं. तसं असं म्हणतात की ज्यावेळेस दत्तात्रय महाराज सकाळी भ्रमणालाच निघतात तर जिथे जिथे औदुंबराचा वृक्ष आहे तिथेच पाय देतात फक्त. बरं, ते जमिनीवर सकाळी पाय देत नाही. जिथे जिथे औदुंबराचा वृक्ष आहे त्या वृक्षावरच दत्तात्रय महाराज पाय देतात आणि तिथे कमळ खेळतं असं म्हणणं आहे. मग दत्तात्रय महाराज सकाळची फेरी ज्यावेळेस चालली दत्तात्रय महाराजांची, त्यावेळेस रेवण हे आपलं औद घेऊन चालले होते. दत्तात्रय महाराजांची फेरी आणि यांचं जाणं एक झालं, तो जोरात दत्तात्रय महाराजांची टक्कर ही रेवणनाथांना होते जोरात. जशी दत्तात्रय महाराजांची टक्कर होते, रेवणनाथ धडकन खाली पडतात. ते बघतात त्यांना आणि ती जसं स्पर्श दत्तात्रय महाराजांना सगळा जन्म पूर्वजन्म आठवतो आणि कळतं का साक्षात माझे गुरु आहेत आणि यांच्यापासून मला अवतार कार्य पुढे करायचं, मी तर रेवण सिद्ध आहे. म्हणजे त्यांना शरणागत जातात. महाराज आता मला माझं कुठे भाग्य उदयास आलं, मला तुमचं दर्शन झालं, आता मला असं जाऊ नका, मला दर्शन द्या आणि मला सांगा काय करू ते, मला माझं अवतार कार्याचं कार्य करायचं, मला जन्म कळाला माझ्यासाठी. मग महाराज म्हणतात का तू मला शोधत गिरणारी आहे, मी तुला देतो सर्व विद्या. नाही म्हणे महाराज, पण आता तुम्ही भेटले तर माझा काहीतरी उद्धार करा.
मग दत्तात्रय महाराज एक महिमा नावाची सिद्धी असते. आता त्यांना जायचं असतं म्हणून ते सिद्धी जातात की हा मंत्र आहे, सिद्धी आहे, हा तो घे. सिद्धी देतात आणि ते सिद्धी दिल्याच्या नंतर मग ते सिद्धी रेवणनाथ ग्रहण करतात आणि त्या सिद्धीला जे पण काम ते सांगतात ते सिद्धी ते काम करतात. सगळ्या प्रकारचे कामं. म्हणजे जर 500 लोक आली, त्यांना स्वयंपाक करायचा असेल तर ती 500 लोक स्वयंपाक मिनिटात तयार करून. अष्टसिद्धीमधली एक सिद्धी आहे. अष्टसिद्धीमधली एक सिद्धी आहे. तर ती काम करते सगळं. मग तिथे रेवणनाथ महाराज गरीब लोकांसाठी अन्नछत्र सुरू करतात. मग अन्नछत्र सुरू केल्याच्या नंतर जो पण रेवण सिद्धांच्या अन्नछत्रामध्ये तो पोटभर जेवण करून होतो. असं म्हणता रेणावीच्या रेवण सिद्धांची कीर्ती दिवसेंदिवस पसरायला लागली. ती इतकी भयंकर पसरायला लागली का त्या सिद्धीचा म्हणजे त्या याचं काही हे नाही. मग ती एकदा दिवस तिथे फिरता फिरता मच्छिंद्रनाथ महाराज आले आणि सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांच्या कानावर रेवण सिद्धांच्या ज्या महिमा सिद्धीचा ते कळालं का अरे इथं अन्नछत्र चालतं. म्हणून ते भोजनाला गेलं. त्यांनी जसं अन्न समजलं पाहिलं हे तर सिद्धीचं अन्न आहे आणि योगी संन्यासी हा कधी सिद्धीचं अन्न नाही खाऊ शकत सर. बरं. जर ते खाल्लं तर आपली सगळी सामर्थ्य सगळं एका मिनिटात क्षीण होऊन जाईल, असा त्याचा अर्थ असतो. मग त्यांनी ते अन्न खाल्लं नाही. मग अन्न खाल्ल्याच्या नंतर त्यांनी भिक्षा मागायला सुरू. त्या गावात कोणी भिक्षा दिली नाही. म्हणे महाराज इथं सगळे रेवण सिद्धांच्या अन्नछत्रामध्ये जेवतात. म्हणे असं मला चालणार नाही. मच्छिंद्रनाथांनी स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला आणि खायला लागले. आणि सगळे जेव्हा ते अन्न घेते सगळे पशुपक्षी तिथं आले आणि मच्छिंद्रनाथांसंग संग ते अन्न खाऊ लागले. ती खबर गेली रेवणनाथांकडे. मग रेवणनाथ महाराज ते आले का महाराज तुम्ही ही चमत्कार कसं केला, सगळ्या पशुपक्ष्यांना कसं काय बोलवलं. म्हणे याच्यासाठी तुम्हाला गुरुभक्ती करावी लागेल, गुरुंकडे जावं लागेल. म्हणे महाराज कृपा करा मला माझ्या गुरुदेवांकडे पर्यंत पोचवा. मग ज्यावेळेस त्यांनी विचारलं तुमचे गुरु कोणी सांगितलं, माझे गुरु दत्तात्रय महाराज. मग ते म्हणे माझे गुरु दत्तात्रय महाराज आहे. मग ओळख झाली. म्हणे ठीक आहे मी तुम्हाला गिरनार घेऊन जातो. मच्छिंद्रनाथ महाराज रेवणनाथ महाराजांना गिरनार घेऊन आले. गिरनार घेऊन आल्याच्या नंतर गुरु शिष्याची भेट घडवली. गिरनार पर्वतावर रेवणनाथ म्हणजे एकदम दर्शन घेऊन आनंद झाला त्यांना. आणि शरणागत स्वीकार म्हणजे माझी शरणागती स्वीकारा महाराज, मला तुमच्या शरणागत ठेवा. आता जे असेल ते द्यान मला तुमच्या शरणागतामध्ये ठेवा. रेवणनाथ महाराजांचं बोलणं ऐकून दत्तात्रय महाराजांना खूप आनंद वाटला सर. दत्तात्रय महाराजांनी त्यांची शरणागती स्वीकृत केली, त्यांना अस्त्रविद्या दिल्या, अनुग्रहित केलं, नाथ संप्रदायाची दीक्षा दिली, सगळं रेवणाचा रेवणनाथ केला. म्हणजे 6 महिन्यामध्ये त्यांच्याकडून सगळ्या अस्त्रविद्या घडवून घेतल्या. सगळ्या प्रकारची अस्त्र शस्त्र ही सगळी रेवणनाथ महाराजांना दत्तात्रय महाराजांनी दिली. आणि आता तीर्थाटन कर, 12 वर्ष तप कर आणि तीर्थाटन कर. म्हणे जिथे लोक असेल त्यांचं कल्याण कर आणि नाथ संप्रदायाची महिमा वाढवा. म्हणे रेवणनाथ महाराज गुरुदर्शन घेऊन निघाले. 12 वर्षाचं बद्रिकाश्रम तप पूर्ण केलं आणि तप पूर्ण केल्याच्या नंतर गाव भ्रमण तीर्थयात्रा करत निघाले. बद्रिकाश्रम, रामेश्वर, उत्तराखंड असं करत करत रेवणनाथ महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये परत आले. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये परत आले ते महाराष्ट्रामध्ये भ्रमण करत असताना एका गावामध्ये गेले. त्या गावामध्ये जात असताना दुपारची वेळ झाली, ऊन खूप होतं. म्हणून रेवणनाथ महाराजांना इच्छा झाली की आता भिक्षा मागावी आणि उपजीविका म्हणून ते भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये घुसले. ते गावामध्ये घुसल्याच्या नंतर पहिल्या दरवाजावर गेले. ओम भगवती भिक्षाम देही. नाथ संप्रदायाचं असं आहे, नाथपंथी योगाचं 3 दरवाजावर 3च वेळेस आवाज देतो. एका दरवाजावर 3 वेळेस, असं 3च घरी. जर ती घरी भिक्षा नाही भेटली तो उपाशी राहील, पण 4थ्या घरात भिक्षा मागणार नाही. ते 2 घरी मग 3ऱ्या घरी भिक्षा मागायला गेले. त्या घरी सत्यश्रव नावाचा ब्राह्मण होता. त्या सत्यश्रव नावाच्या ब्राह्मणाकडे म्हणजे त्या ब्राह्मणाच्या घरी त्याच्या मुलाचं बारसं होतं त्या दिवशी. मग आपल्या मुलाच्या 12व्या दिवशी एक योगी येणं हे त्यांना आनंद वाटला. म्हणून ते म्हणाले का या महाराज मला आनंद वाटला. ते म्हणे ओम भगवती भिक्षाम देही. महाराज या आज माझ्या मुलाच्या घरी माझ्या मुलाचं बारसं आहे, तर तुम्ही यावं अन्नग्रहण करावं ही मी तुम्हाला विनंती करतो. महाराजांनी ठीक आहे म्हणाले. त्यांनी पाटावर महाराजांना पाय धुतले, महाराजांना मध्ये घेतलं आणि महाराजांना त्यांनी भोजन दिलं. महाराजांनी भोजन घेतलं, आनंद वाटला. महाराज तृप्त झाले दुपारच्या वेळेस. ते म्हणे महाराज ऊन खूप आहे, तुम्ही जाऊ नका, इथेच विश्रांतीला थांबा दुपारच्या वेळ. मग महाराज तिथे त्यांनी व्यवस्था केली महाराजांची. महाराज जे झाडाखाली झोपी गेले ते संध्याकाळपर्यंत झोपी गेले. महाराजांनी पाहिलं का संध्याकाळची वेळ झाली, माझ्या संध्यास्नानाची वेळ झाली. मग ते तडकन उठले, सोळे त्रिशूळ आपलं कमंडूल घेतलं, नदीवर स्नानाला गेले, स्नान वगैरे संध्या करून आले. म्हणे त्याला नमस्कार केला, आता मी निघतो. मग तो म्हणे महाराज रात्र झाली, कुठं जंगलात तुम्ही फिरणार, आज माझ्या वस्तीला थांबा महाराज, मला सेवेचा अवसर द्यावा ही मी तुम्हाला विनंती करतो. महाराजांनी त्याला टाळणं योग्य नाही म्हणून महाराज होकार म्हणाले, चला ठीक आहे मी तुम्हाला. मग बाजूच्या खोलीमध्ये त्यांनी सगळी व्यवस्था केली महाराजांची आणि रात्रभर तो महाराजांचे पाय दाबत राहिला सर. पण त्या ब्राह्मणावर सर सटवीचा टाक असायचा. असं म्हणजे
आत्तापर्यंत त्याच्या त्या ब्राह्मणाची 6 मूल सटवीने मारलेली होती. त्याला श्राप होता तो त्या ब्राह्मणाला. म्हणजे कुठलंही मूल त्याला झालं तर 2 आणि 3 दिवस जगत, 4थ्या दिवशी मरून जायचं, 5व्या दिवशी मरून जायचं. हे एक असं मूल होतं जे त्याचं 1200पर्यंत जगलं बरं का सर. आणि त्याच दिवशी रात्री सटवीने आपला टाक टाकला. नवनाथ भक्तिसार अध्याय आपल्याला सांगतो का सटवीने आपला टाक टाकला. जसं टाक टाकायला लागलं ते रात्र जशी रात्र झाली, नाथांना झोप लागली, हा नाथांचे पाय दाबत होता, त्याचे बाळ कासावीस करायला लागलं. त्याची जी आई होती ती आवाज यायला लागली मोठे मोठ्याने, अहो इकडे या ना, आपलं बाळ पाना कसं करतंय, अहो ते कासावीस करते, ते रडतंय, त्याचा जीव गुदमार, त्याला श्वास घेता येत नाहीये. ते म्हणाले ओरडू नको, नाथांना आत्ताच निद्रा लागली आहे, नाथ झोपले, सकाळी होईल ते पाहू, पण आता ओरडू नको. सटवीने टाक टाकल्याप्रमाणे बाळ ते गुदमरून मेलं सर रात्री. इकडे सकाळी नाथ उठल्याच्या नंतर नाथांना हलका पहाटेपहाटे रडण्याचा आवाज आला. म्हणून नाथ उठले तर नाथांनी पाहिलं त्या बाळाचं प्रेत मांडीवर घेऊन तो ब्राह्मणांची पत्नी रडते. नाथांनी विचारलं काय झालं. तो रडत सांगायला लागला, महाराज माझ्या या बालकाला सटवीने टाक टाकून घेऊन गेली हो महाराज, माझा बालक मेलो हो महाराज, आता काय करू महाराज, मला काही कळत नाही. महाराजांना एवढा राग आला का मी तर असताना सटवीच्या नियमाची हिंमत कसं काय झाली का तुमच्या वाळीतून घेऊन जाईल. ते म्हणाले नाही महाराज, आमच्यावर हा अन्याय पहिल्यापासून होतोय, आम्हाला श्राप आहे महाराज, आमचं कुठलंच मूळ जगत नाही महाराज, हे आमचं 7वं मूल होतं महाराज, हे तरी 1200पर्यंत जगलं नाही, इतर मुलं 6व्या 5व्या दिवशीच मेली. ह्या ऐकल्याच्या नंतर नाथांचा राग मात्र क्रोधानावर झाला. नाथांना इतका राग आला का मी इथं असताना, माझी कृपा या घरावर असताना यमाने इतकं धाडस केलंच कसं काय. नाथांनी फक्त त्याला एकच आदेश केला, तुझ्या साधे सती बाळा मी परत आणतो, तू घाबरू नको, कारण तुझ्यावर माझी कृपा आहे, तू एक काम कर, हे जे प्रेत आहे याचे तुकडे करून मुसळीत कुटून ठेव, याचे 7 मुटकळ्यासारखे 7 तुकडे करून ठेव. मी जे सांगतो सर हे नवनाथ भक्तिसारात लिखित आहे बरं का. हे 7 पुतळे तयार करून ठेव म्हणे तू, मी ते बाळा परत घेऊन येतो. असं म्हटलं, भस्म घेतलं त्यांनी, व्यानास्त्र जपलं. व्यानास्त्र असं आहे सर, त्या अस्त्राचा अर्थ असा का ते एक मंत्र आहे तो व्यानास्त्र. तो भस्मावर म्हटलं, भस्म जर भाळी लावलं तर जिथं पोचायची कल्पना आपण करतो त्या ठिकाणी आपण त्वरित पोचून जातो. महाराजांनी व्यानास्त्र लावलं, ते स्वतः नरकाच्या दरवाजापाशी पोहोचले आणि नरकाच्या दरवाजापाशी ते कोरोनाळे पेटले, ते जोरात आवाज येईल त्यांनी, अलख निरंजन. जसं यम धर्मराजाची जी नगरी ती कंपित भयांचं सुटली. कंपित सुटल्याच्या नंतर यमदेवाचे जे गाव आहे सज्जनपूर नगरी यम नरकामध्ये, तर यमधर्माच्या धर्मराजाच्या देहाच्यामध्ये चित्र सगळे हालायला लागले. का काय झालं, कोण आलं एवढं सामर्थ्यवान, ज्यांच्या आवाजाने पूर्ण यम लोक कंपित सुटलंय. मग महाराज चित्रगुप्तांनी यम धर्मराजांना विचारलं की महाराज कोणीतरी सिद्ध पुरुष आलाय असं मला या भूतलावर वाटतं, नरकामध्ये नरकाच्या द्वारावर असं मला वाटतं. मग ते म्हणाले ठीक आहे. मग त्यांनी दूत पाठवले. दूत जसे दरवाजा कुलंबार आले तर ते रेवणनाथांचं जे स्वरूप होतं, म्हणजे भयंकर क्रोधानळी पेटले रेवणनाथ, लाल लाल भडक त्यांचे डोळे, संन्यासासारखं त्यांचं रूप, पण साक्षात त्यांच्याकडे वागायला लागल्यानंतर भीतीच वाटेल असं ते त्यांचं रूप. ते पाहून त्वरित गेले, महाराज कोणीतरी गोसावी योगी आलेत, त्यांचे कान फाटलेले आहेत, सिद्ध पुरुष संन्यास शिवासारखे दिसत आहेत, पण लाल लाल भडक झालेत. यम धर्मराजा बाहेर आले. असे यम धर्मराजा बाहेर आले, यमांनी पाहिलं अरे इथं नाथ आहेत. आणि धर्मराजाला एवढं माहित होतं का नाथांपुढं कोणाचंच काही चालत नाही. नाथांनी जसं यम धर्मराजा नाथांकडे पाहिलं, नाथ पहिले शरणागत गेले. नाथ महाराज काय चूक झाली, का आपण एवढं संतापलेले आहात, काय इथं आलेले आहात. म्हणजे मी ब्राह्मणाच्या घरी असताना त्या मुलाला कोणीतरी तिथल्या मुलाचे ते प्राण घेतले. ते कोणी घेतले, कशासाठी घेतले तुम्हाला माहिती नाही का. नवनाथांची कृपा ज्या घरावर असते त्या घरावरचा किंवा त्या लोकांवर प्राण घेण्याचा अधिकार हा तुम्हाला नाहीये. तिथं प्राण घेण्याचा व त्यांना काय देण्याचा अधिकार तो आमचा आहे. आणि हे सत्य आहे सर. आमचे गुरु सांगतात की नवनाथ महाराजांच्या भक्तांचं एक नियम आहे का वेदाताने जर एखादा लेख नवनाथ महाराजांच्या भक्तांच्या आयुष्यात लिहिला आहे तर नवनाथ महाराज तो वेदाचा लेख मिटवून स्वतःचा लेख कधी पण लिहू शकता. पण जर नवनाथ महाराजांनी एखादा लेख भक्ताच्या आयुष्यात लिहिलाय तो विधाता पण मिटवू नाही शकत. नाथ महाराज म्हणतात माझं लेखन म्हणजे विधाताचं लेखन मी कधी मिटवेल, पण माझं लेखन मिटवण्याची ताकद या विधात्यात पण नाहीये. हे मच्छिंद्रनाथ महाराज बोलून गेले, हे सत्य आहे का. जर मच्छिंद्रनाथांनी त्याच्या भाग्यामध्ये लिहिलं ना भक्ताच्या, आता चैतन्यदास स्वामींचा जो प्रसंग मी नेहमी सांगतो, चैतन्यदास स्वामींना घ्यायला यमदूत ज्या वेळेस तर मच्छिंद्रनाथ महाराज प्रकट होतात, ते नाही न्यायचं तुम्ही याला, हा माझा भक्त, याला मोक्ष द्यायचं की याला काय करायचं आम्ही पाहिल ना. म्हणजे नाथ महाराजांनी त्यांच्या विधानामध्ये लिहिलंय जो नाथपंथी आहे, जो नाथांचा सेवक आहे, त्याचे प्राण घेण्याचा अधिकार आम्हाला नाहीये. कारण यम धर्मराजावर त्यांचं प्रभुत्व आहे आणि यम धर्मराजा हा नवनाथांना शरण आहे.
त्यांच्या पुढे तो काहीच नाहीये. नाथ महाराजांपुढे, कारण योगी तब्बल तेवढे सर, तपबलाच्या जोरावर जे देवांना हरवू शकतात, जे काय नाही करू शकत, त्यांच्या पुढे काय चालणार आहे. तो यम तिथं शरण आला, नाही महाराज मला माहित नाही काय. मग ती बाळे कुठे आहे म्हणे, सप्त बाळे कुठे आहेत म्हणे, महाराज मला काही माहित नाही, पण ज्या अर्थी ते बाळ नेलं त्याचा अर्थ ते शिवाकडे असतील. म्हणजे शिव कुठे असतात म्हणे, कैलासाला असतात. बरं ठीक आहे. यम धर्मराजाला वाटलं आता मी हे माझ्यावर जे आलंय ते मी भगवान शंकरवर लुटून दिला, आता मी काही निश्चिंत. ते म्हणे, मग रेवणनाथ महाराज म्हणतात का आता मी कैलासी जाईन, कैसा आहे पंचानन ते मी पाहिन. मी आता पंचाननांकडे बघतो की ते बाळे कशी त्यांनी नेली. त्यांनी परत बाळी अस्त्र लावलं आणि ते कैलास पर्वतावर आले. असं सांगतात का ज्या वेळेस रेवणनाथ महाराज कैलासवर प्रकट झाले त्यांच्या दाहाने तो कैलास पर्वत वितळायला लागला सर, इतका त्यांचा रेवणनाथ महाराजांचा दाह होता. सोपं नाहीये सर नाथ संप्रदाय, जितकं आपण सोपं समजू तितकं नाहीये. आणि सर ते रेवणनाथ महाराजांच्या दाढी, मग ते जिथं आवाज केला त्यांनी अलख निरंजन, एक आवाज करतात ते अलख निरंजन म्हणजे काय, ज्याने एका शब्दात चराचर व्यापलंय आणि ज्याच्या डोळ्यात कुठल्याही प्रकारचा अंजन नाहीये, जो निरंजन आहे, ज्या डोळ्यात कुठल्याही प्रकारचं काजळ अंजन नाहीये, तो निरंजन. म्हणजे तो निरंजन म्हणजे नवनाथ महाराज हे निष्कलंकाचा सागरू आहे. म्हणजे ज्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं अंजन, कुठल्याही प्रकारचा डाग नाहीये, असं स्वच्छ आणि सुंदर पाण्याने भरलेलं कुंड, ज्याचा तळ एकदम सुंदर दिसतंय पूर्ण, ते म्हणजे नवनाथ महाराज. आणि त्या नवनाथ महाराज जेव्हा रेवणनाथ महाराज पोचले कैलास पर्वतावर, एका आवाज केला, सगळे शिपाई दानाफान झाले, कोण आले सगळे पाहिले. तिथले द्वारपाल म्हणे, कोण आहात आपण? म्हणे मी शिवांची भेट घेण्यासाठी आलोय, मी दत्तात्रयांचा शिष्य रेवणनाथ आहे. नवनाथ भक्तिसारातला प्रसंग सांगतो सर मी तुम्हाला. मग ते म्हणाले की मी महाराज तर समाधीस्थ आहे, समाधीमध्ये बसलेले आहेत, तरी सांगा म्हणे का रेवणनाथ आलाय. ते शिवगणांची त्यांनी झटापट झाली. त्या झटापटामध्ये रेवणनाथ महाराजांनी शिवगण भस्म जसं टाकलं जय जय दत्त म्हणून, ते तिथंच हे झाले आणि शिवगण पडले. तर ती खबर गेली अष्टभैरवांना का रेवणनाथ आलाय, रेवणनाथांनी कैलासावर युद्ध पुकारलंय. अष्टभैरव शंकर भगवंताच्या गणांमध्ये अष्टभैरव भूत पिशाच सगळे लढायला, त्याच्यावर वीरभद्रही होते. रेवणनाथ महाराजांनी त्यांच्यावर एकच अस्त्र टाकलं, वाताकर्षण अस्त्र. ते वाताकर्षण अस्त्र असं सर ते वात थांबवतं सगळं. जसं अस्त्र फेकलं, श्वास घेता येत नाही, श्वास बंद होतो आणि माणूस धाडांकडे जमिनीवर पडतो, त्याचे हात काही काम करत नाही. अस्त्र सगळे ते भूमिगत केले. म्हणता मला सर कैलासावर त्यांनी इतकं भयंकर युद्ध पुकारलं आणि जे विषाच्या ऐकत त्यांचं रागण्यास्त्र टाकून त्यांना जाळून टाकलं त्यांनी. म्हणजे ते इतकं त्यांनी तो युद्ध पेटवलं. जशी खबर शंकर भगवंताला गेली, त्यांनी बोलवला नंदी आणि नंदीवर बसून नंदीवर ते आरूढ झाले आणि आरूढ झाल्याच्या नंतर ते आले तिथं पाहिलं का कोण हा रेवणनाथ. जसं त्यांनी पाहिलं भगवान शंकराने आपलं शूल रेवणनाथाच्या देशाने भिरकावलं. रेवणनाथांच्या देशाने भिरकावल्याच्या नंतर आता हे माहिती का ज्या शूलापासून गणपती बाप्पा वाचले नाही ते शूल आपल्यावर येत आहे. रेवणनाथ महाराजांनी एकच स्मरण केलं, जर मी दत्तात्रयांचा शिष्य आहे, जर माझ्या गुरुबद्दल भक्ती आहे तर शूल तर काय, माझ्या जगात कोणीच काही बिघडू शकत नाही. जय जय दत्त या मंत्राचा जाप करत राहिले. सर शूल अक्षर त्यांच्या हातामध्ये येऊन बसलं. ते शूल म्हणजे गुरुभक्तीचा महिमा इतका आघात आहे सर. हो. आणि मग आता त्यांनी सांगितलं आता तुम्ही अस्त्र टाकलं महाराज, आता माझी वेळ. यांनी परत वाताकर्षण काढलं आणि त्यांच्यावर फेकलं. असं ते फेकलं, ते नंदीवर खाली कोसळले जोरात. महादेव हो शिव. 34-35 अध्याय नवनाथ ग्रंथाचा आज वाचून घ्यायचा सर तुम्ही. भगवान नंदीवरून खाली पडले आणि तोंडातून धारा वाहू लागल्या. ते सगळं गणांनी पाहिलं आणि गण गेले विष्णू भगवंताकडे का महाराज हे तर लय विचिरित झालंय. त्या भगवान रेवणनाथांनी शिव भगवान शंकरावर वाताकर्षण अस्त्र फेकलंय. परत ते वाताकर्षण अस्त्राचा प्रभाव असा आहे का त्यांच्या कंठामध्ये आलं, ते बाहेर सृष्टीचा विनाश होऊन जाईल. तुम्ही आता काहीतरी बीज बचाव करा म्हणजे मध्ये या. ते भगवान गरुडावर बैसून आल्याच्या नंतर ते सांगितलं की रेवणनाथ हे सगळं थांबवा, हे 7 बाळे माझ्याकडे आहे, मी तुम्हाला देतो. मग रेवणनाथ महाराजांनी मग ती विष्णू भगवंतांनी 7 बाळे रेवणनाथ महाराजांच्या हवाली केली सर. आणि मग त्यांनी ते अस्त्र काढून घेतलं, क्षमा मागितली, ती बाळे घेऊन ते भूतालावर परत आले. आल्याच्या नंतर इकडे सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाने ते करून ठेवलेलं होतं आणि ते 7 पुतळे तयार करून ठेवले. त्यांनी लगेच ते आत्मे सगळे त्या पुतळ्यांमध्ये आणि संजीवनी मंत्र टाकला. 7 बाळे तिला जिवंत करून दिले सर. 7 बाळे तिला जिवंत करून दिले. एवढी ताकद होती नवनाथांमध्ये सर. आणि हे फक्त दत्त भक्तीच्या जीवावरच होतं सर. दत्तात्रय महाराजांची भक्ती इतकी एकनिष्ठ त्यांच्या अंगामध्ये होती का ते जय जय दत्त म्हणजे आमचे गुरु महाराज सांगतात का दत्त भक्ती कशी आहे सर. अवधूत स्वामी नावाचे एक
होते, संत होते अवधूतानंद स्वामी सर. ते ना तर ते नेहमी म्हणजे आमचे महाराज जेव्हा त्यांना भेटायला जायचे ते प्रत्येकाला एकच मंत्र म्हणायचे, दत्त शरणम दत्त शरणम दत्त शरणम दत्त शरणम दत्त शरणम. सर त्यांना पॅरालिसिस झाला एक दिवशी. पॅरालिसिस झाल्याच्या नंतर सर डॉक्टर सांगितलं नाही आता सेवा सगळं जागेवर होतं हे सगळं. तरी ते त्यांच्या ते तोंड वळलेलं होतं तरी ते दत्त शरणम मंत्र म्हणायचे सर. आणि त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस तब्येत बारीक व्हायला लागली. म्हटलं महाराजांनी अवधूत स्वामींचा वेळ आणला, म्हणजे आम्हाला असं वाटलं वेळ आली काय. पण सर त्यांचं ते मंत्र दत्त शरणम दत्त शरणम दत्त शरणम म्हणायचे. दत्त जयंतीला आम्ही सगळे कार्यक्रमाला गेलो त्यांच्या इथे. तर कार्यक्रमाला गेलो. आता महाराज आजारी असल्यामुळे सगळी जबाबदारी माझ्या गुरुदेवांवर आणि शिष्यांवर होती. मग आम्ही सगळेजण तिथे कार्यक्रमाला गेलो. दत्त जयंतीचा कार्यक्रम झाला सर, आम्ही सगळे झोपी गेलो. रात्री अचानक उठून आवाज यायला लागला मंदिरातून. म्हटलं अरे काय झालं. मग आमचे गुरुदेव आम्ही सगळे पोरं उठलो. तर अवधूतानंद स्वामी महाराज मंदिरामध्ये, ज्यांना चालता बी येत नव्हतं सर. ही रिअल सांगतोय सर मी, तुमच्या डोळ्याने पाहिले. 5 वर्षापूर्वीचा जिवंत क्षण आहे सर. आजही अवधूतानंद स्वामी आहेत. आणि अवधूत स्वामी आज बुलेट चालवता सर ते. कोणी म्हणणार नाही या व्यक्तीला पॅरालिसिस येऊन गेलाय. आणि मग ते महाराजांशी बोलत होते, म्हणजे काहीतरी त्यांचं चालू होतं, मला आता इतकं नाही आठवत. मग ते म्हणायचे, ते माझ्या गुरु महाराजांना सांगू लागले, बघितलं ना कसा आहे, बघितलं ना कसा आहे. पण याला मी पण सांगतो, मी पण याची भक्ती सोडणार नाही. आणि ते आजही सगळ्यांना एकच मंत्र देतात, तुम्ही फक्त जर तुम्हाला दत्तात्रय मिळवायचे ना सर, दत्तात्रय महाराजांना मिळवण्याचं एकच मंत्र आहे. त्यांचं म्हणणं आहे अवधूतानंद स्वामींचं, फक्त स्वतःला एकच सांगत राहा, दत्त शरणम दत्त शरणम दत्त शरणम. म्हणजे मी दत्तात्रयांचा शरणागत आहे. स्वतःच्या जीवाला एक सांगत राहा, मी दत्तात्रयांचा शरणागत आहे. मग महाराज बघून घेतील काय करायचं ते. तुमच्यावर कुठली आला बला पिढा रोग काही येऊ. आजही आता हे ऐकतील ते तर ते हसणारच आहे, कारण त्यांनी हा इन्सिडेंट सांगायला लावलाय, पण मला ते राहायला नाही गेलाय. तर अवधूतानंद स्वामी ज्यावेळेस डॉक्टर सांगितलं का सेवा करा, तर आज बुलेट चालवतात महाराज. आज वय महाराजांचं 75 आहे, 75 वर्षाचे आहेत. आणि आज दत्त सेवा अणगिनत आहे. म्हणजे दत्त सेवेमुळे जे आपल्याला मिळालं ना सर, जे आणि जे साधू संतांना किंवा दत्त भक्तांना मिळालं ते आपण शब्दात सांगू शकत नाही. आणि प्रत्येकाचे दत्त भक्ती त्याच्या हिशोबाने वेगळे वेगळे आहे. कोणाला दत्त महाराज बाल रूपात दिसतात, तर कोणाला त्रिगुण रूपात दिसतात, कोणाला एकमुखी रूपात दिसतात, कोणाला 3 शिरे 6 हात रूपात दिसतात. पूजनीय मानभाव पंथामध्ये सुद्धा दत्तात्रय महाराजांना 5 अवतारांमध्ये मानलं गेलेलं आहे. 5 अवतारामध्ये हो, दत्तात्रय महाराजांना एकमुखी दत्तात्रयाची सेवा पूजनीय मानभाव पंथ करतात. त्याच्यामध्ये दत्तात्रय महाराज एकमुखी आहे. हे एकमुखी 3मुखी काय प्रकरण आहे? म्हणजे दत्तात्रय महाराजांचा एक अवतार एकमुखी आहे असं सगळेजण मानतात, आणि ते सत्य सर. दत्तात्रय महाराजांचा मूळ अवतार 3 शिरे 6 हात. पण एकदा काय झालं, पिठापूर आंध्रामध्ये पिठापूर नावाचं गाव आहे. त्या पिठापूरमध्ये दत्तात्रय महाराज एक दिवशी भिक्षा मागत गेले. तर भिक्षा मागत जात असताना एका घरात ते भिक्षा मागायला गेल्याच्या नंतर तिथली जी स्त्री होती भिक्षा द्यायसाठी दत्त महाराजांना आली. आणि दत्तात्रय महाराजांनी तिने भिक्षा दिली, दत्तात्रय महाराज तिला आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्याच्या नंतर तिला दत्तात्रय महाराज स्वरूप कळलं, आणि तिने दत्तात्रय महाराजांच्या स्वरूपाची म्हणजे दत्तात्रय महाराजांची स्वरूपाची स्तुती केली. तिच्या स्तुतीला महाराज खूप प्रसन्न झाले, आणि मग तुला काय वरदान पाहिजे म्हणे. मग ती म्हणाली, महाराज मला असं वरदान द्या का तुम्हीच माझ्या पोटी पुत्र म्हणून असाल, मला तुमच्यासारखं पुत्र पाहिजे, दत्तात्रय महाराजांसारखं. मग दत्तात्रय महाराजांनी तिच्या आई म्हणून तिचा होकार सांगितलं की ठीक आहे, काही दिवसांनंतर मी तुझ्या पोटी अवतार म्हणून धारण करेल. मग काही वर्षानंतर तिला खरंच मुलगा झाला, जो तेजस्वी होता. मग तो दत्तात्रय महाराजांचा अवतार होता. त्यांचं नाव ठेवलं श्रीपाद श्रीवल्लभ. ते एकमुखी दत्त मानले जातात, असं आहे. मग काय त्याच्यामध्ये महाराजांनी खूप कार्य केलं. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांचं वास्तव्यानंतर कुरवपुरी झालं, जे गोदावरी कृष्णाच्या तिठावर जे नाही कुरवपूर, अच्छा, ते कर्नाटकमध्ये आहे. तिथे श्रीपाद श्रीवल्लभांचं खूप वास्तव्य राहिलं. आणि वसुबारस असते का सर, जसे आपण गुरु द्वादश म्हणून स्वीकृत करतो, सण करतो, त्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज हे कृष्णेमध्ये गुप्त झाले. अच्छा. मग त्याच्यानंतर दत्तात्रय महाराजांचा 3रा अवतार झाला, नरसिंह सरस्वती. कारंजा नगरी आईला दिलेल्या वचनासाठी पूर्ण करण्यासाठी दत्तात्रय महाराज परत जन्माला आले, श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणून. आणि महाराजांनी कारंजा नगरी, मग त्याच्यानंतर गाणगापुरी वास केला. ते अवतार कार्य पण भरपूर चाललं. म्हणजे गुरुचरित्रात श्री नरसिंह सरस्वती महाराजांचं खूप हे आहे. त्यानंतर अजून काही राहिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी महाराज परत आले, स्वामींच्या श्री स्वामी समर्थ या रूपामध्ये.
असं. आणि त्याच्यानंतर सुद्धा काय राहिले होते, म्हणजे आमचे अवधूत नंद महाराज सांगतात का त्यानंतर महाराज सुद्धा परत आले श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी या रूपाने. म्हणून आमच्या मध्ये म्हणजे आम्ही भजन नाही म्हणतो, श्री वासुदेवानंद सरस्वती मान गावाची संत विभूती जगतोद्धार कराया आले भूरी दत्त स्वयं अवतरले. हे सांगायचं तात्पर्य काय सर, दत्तात्रय महाराज कुठल्या ना कुठल्या रूपात आजही अवतार घेत आहे आणि त्यांचा अवतार कार्य चालू आहे. चिरंजीव आहे सर, चिरंजीव जगद्गुरु आहे, जगाला एक नवी दिशा दाखवणार आहे, जगाच्या म्हणजे प्रत्येक भक्ताच्या सदैव पाठीशी उभं राहणे. नुसता जिभेवर शब्द जरी आला दत्त तरी प्रत्यक्ष उभे राहणारे श्री दत्तात्रय महाराज. दत्तात्रय महाराजांना प्रसन्न करण्यासाठी काय लागत नाही, फक्त नामाने पण प्रसन्न होतात सर ते. माझे गुरु महाराज सदैव ओम द्राम दत्तात्रयाय नमः महामंत्राचा जप करत असतात. ओम द्राम दत्तात्रयाय नमः, ओम द्राम दत्तात्रयाय नमः, ओम द्राम दत्तात्रयाय नमः. सर आजही दत्त जयंतीला ज्यावेळेस महाराजांचा जन्म होतो ना, आम्ही पाळणा हलवत नाही बरं का सर, आपाप पाळणा हलतो आमचा. म्हणजे चमत्कार सांगायची वेळ आली म्हणून सांगतो सर. आम्ही फक्त पुष्प टाकतो, पाळणा दोरीला कोणीच हात लावत नाही. जसं पुष्प टाकले बरोबर हवा म्हणजे स्वतः पवन देव हवा येते सर, आणि बरोबर जशी वारा आला पाळणा महाराजांचा आपाप हालायला सुरुवात होते. आमच्या आश्रमामध्ये आजही नियम आहे सर. दत्तात्रयाचं एवढं जबरदस्त महात्म्य आहे आणि कीर्ती तर काय, त्यांचा एक शिष्य भगवान शिवशंकराला सुद्धा त्या गुरुभक्तीच्या जोरावरती हरवतो म्हणू शकत नाही आपण त्यांना, त्या लीलाच आहेत एकमेकांच्या. कारण त्या भगवान शंकराला सुद्धा त्यांचा दिलेला शब्द कदाचित कधीतरी पाळायचा असेल, ते त्यांच्या वरदानाने आलेले आहेत किंवा ते त्यांचं महात्म्य त्यांना जपायचं असेल, काही लीला असो. परंतु त्या गुरुभक्तीच्या जोरावर दत्तात्रयांचा एक शिष्य भारी पडतो भगवान शंकराला सुद्धा. मग आणि इतकं सगळं महात्म्य आहे त्या दत्तात्रयांचं. तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या बाहेर दत्तात्रयांचा काशीला सर दत्तात्रय महाराजांचं खूप मोठं स्थान आहे. हो का सर? म्हणजे तुम्हाला सांगायला मला अजून आवडेल का ह्या भूतलावर सगळ्यात मोठी 2 आखाडे आहेत, म्हणजे 13 आखाडे आहेत सगळ्यात. त्यामुळे सगळ्यात मोठे आखाडे निरंजनी आखाडा आणि दुसरा आहे पंचदश नाम जुना आखाडा. सर पंचदश नाम जुना आखाड्याचं कुलदैवत दत्तात्रय महाराज आहे. बरं, हे मला माहित नव्हतं. हो सर. आणि पंचदश नाम जुना आखाड्याची निर्मिती दत्तात्रय महाराजांपासून झाली आहे. आणि दिगंबर हा शब्द दत्तात्रय महाराजांना नेहमी उच्चारला जातो. दिगंबर, अवधूत. दिगंबर म्हणजे काय सर? दिगंबर म्हणजे काय? दिग, संस्कृत मध्ये दिग म्हणजे दिशा, आणि बर म्हणजे वस्त्र. म्हणजे दिगंबर दिशा हे ज्याचं वस्त्र आहे तो दिगंबर. आपण पांडुरंगाला नाही म्हणतो का माझा देव आज पितांबर नेसलाय. पितांबर म्हणजे काय सर? पित म्हणजे पिवळं, बर म्हणजे वस्त्र, पितांबर म्हणजे पिवळं वस्त्र. बर का सर? आता श्वेत घालणाऱ्या लोकांना आपण श्वेतांबर म्हणतो. म्हणजे आता मला बरेचसे लोक म्हणतो तुम्ही श्वेत साधू असून तुम्ही श्वेत वस्त्र वापरता. आता मी मूळतः वारकरी आहे म्हणून मी श्वेत वस्त्र वापरतो सर. तर श्वेतांबर म्हणजे काय? श्वेत म्हणजे सफेद, अंबर म्हणजे वस्त्र. तसं दत्तात्रय महाराजांबद्दल आहे. दिगंबर म्हणजे काय? दिशा हे ज्याचं वस्त्र आहे तो दिगंबर. म्हणजे इतकी मोठी व्याप्ती. आणि साधूची व्याख्याच ती आहे पंचदश नाम जुन्याकडे साधूची, तो दिगंबर आहे. त्याच्या सगळ्या अंगावर भस्म लावले आणि देशाला ज्यांनी वस्त्र म्हणून स्वीकृत केलंय सर, ज्याला मोह माया काम क्रोध लोभ माया मत्सर या सगळ्यांपासून तो विरिक्त आहे तो दिगंबर. आणि ते दत्तात्रय महाराज आहे. म्हणून दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तात्रय महाराजांचं फक्त गुजरात कर्नाटक इथे नाही सर, अजून जर साऊथ मध्ये गेला तर दत्तात्रय महाराजांची अनेक रूप तुम्हाला बघायला मिळतील. तिथे वेगळी नावं बघायला मिळतील. तिकडे लग्नाचं लग्न सुद्धा झालंय. तिथे असं म्हणतात का अनघा लक्ष्मी ही महाराजांची पत्नी आहे, त्यांचं म्हणणं असं आहे. आणि जर तुम्ही इकडे बंगाल साईडला गेला तर तिथे महाराजांना अजून एक नावाने हाक मारले जाते. ते दत्तात्रय महाराज दत्तनाथ म्हणतात. दत्तनाथ. हो. तिथे दत्तात्रय महाराज महापूजनीय, म्हणजे तांत्रिक विधी सुद्धा दत्तात्रय महाराजांचे करतात तिकडे. इकडे जर आपण उत्तर भारतामध्ये गेलो तर तिकडे काशीला महाराजांचं स्थान आहे. अयोध्येपासून पुढे जात असताना दत्तात्रय वन आहे तिथं महाराजांचं तपस्थली म्हणतात. नैमिषारण्यामध्ये दत्तात्रय महाराजांचं स्थान आहे. सर दत्तात्रय फक्त 3-4 राज्यापुरते मर्यादित संपूर्ण विश्वात महाराजांचे स्थान आहे. आता हे जो सुफी पंथ आहे तो सुद्धा मच्छिंद्रनाथापासून जालिंदरनाथ महाराजांपासून आलेला म्हणतात. पहिला सुफी पंथ हा जालिंदरनाथ महाराजांपासून आलाय. आणि जालिंदरनाथ दत्तात्रय महाराजांपासून येतं ना सगळे पंथ सर. कारण जालिंदरनाथ महाराज दत्तात्रय महाराजांचे लाडके शिष्य, अग्निपुत्र जालिंदरनाथ महाराजांचा लहानपण जास्त, सगळ्यात कुठल्या नाताचं लहानपण जास्त जर गेलं तर दत्तात्रय महाराज जालिंदरनाथांचं गेलं. जालिंदरनाथ महाराजांचे खूप लाडके, नवनाथ भक्ती सरानुसार जालिंदरनाथ महाराज खूप लाडके आहेत दत्तात्रय महाराजांचे, असं आहे.
म्हणून जालिंदरनाथ महाराजांना एक वेगळं प्रेम मिळतं आपल्याला बघायला. असं दत्तात्रय महाराज अवधूत चिंतन म्हणजे नुसतं तुम्ही त्यांचं चिंतन जरी केलं तरी प्रकट रूपात येतात सर, ते प्रकट रूपात येतात. म्हणजे एक चमत्कार सांगतो मी सर तुम्हाला. राजस्थानमध्ये दत्तात्रय महाराजांचं एक स्थान आहे. हो आहे. राजस्थानमध्ये तिथे धुनी चालते महाराजांची. ते जिवंत धुनी आहे. जशी गिरनारला धुनी आहे ना, तशी राजस्थानमध्ये धुनी आहे. त्यात ते मला एक्झॅक्टली स्थान नाही सांगता यायचं, पण माझ्या गुरु महाराजांच्या मुखातून ऐकलंय. माझा जाण्याचा योग नाही आला तिथे अजून. तर त्या धुनीचं असं आहे सर, तिथे ती धुनी अशी वाळवंटामध्ये, म्हणजे ते स्थान आश्रम आहे, तिथं सेवा करतात साधू लोक. त्या धुनीचा नियम असा आहे सर, ती धुनी कधीच विजलेली नाही आतापर्यंत. आणि राजस्थानमध्ये सर लांब लांबपर्यंत लाकडं हे कधी सापडत नाही तुम्हाला. पण ती धुनीत कोण लाकडं आणून टाकतं, कोण कुठून घेऊन येतं आजपर्यंत माहिती नाही सर. म्हणजे रात्री धुनीचं भस्म, म्हणजे रात्री धुनीचार झाल्याच्या नंतर धुनी लावून घेता येते, सकाळपर्यंत धुनी तशीच चालू राहते. म्हणजे नावाला सुद्धा लाकडं टाकायला नाही तिथं आज असतं कधी कधी, तरी धुनी कधीच विजत नाही सर. त्या धुनीचा इतिहास आहे. ती धुनी कमीत कमी आत्तापर्यंत ते कधीच असं वाटलं नाही की धुनी हे झाली म्हणून. चेतन आहे, कंटिन्यू चेतन आहे धुना. आणि तिथे कधी कधी सेवा करायला कोणी नसतं, महाराज सांगत होते. तर तिथे अशी मान्यता आहे की दत्तात्रय महाराजांची सेवक तिथे सेवा करतात अदृश्य रूपामध्ये. हे त्याचे महाराजांची धुनी आहे तिथे. तिथे अदृश्य रूपात साधू संन्यासी लोक सेवा करतात सर. असं तुम्ही आत्ता मगाशी सांगितलं की नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये नवनाथांच्या खूप साऱ्या लढाया दाखवलेल्या आहेत, जे सगळे दत्तात्रयांचे शिष्य. खुद्द दत्तात्रयांनी असं प्रत्यक्ष कुठल्या लढाईत भाग घेतल्याचं असं वर्णन कुठे आहे? नाही सर, असं नाही सापडत आपल्याला कुठेच नाही ना. म्हणजे खुद्द दत्तात्रयांनी स्वतः श्रीपाद श्री वल्लभांनी चोरांच्या टोळीचा विनाश केला होता, ते गुरुचरित्रात आहे. नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पण विनाश केला राक्षसांचा. पण खुद्द दत्तात्रय महाराजांनी असं नाही सापडत सर. म्हणजे दत्तात्रयांच्या स्वरूपाचं फार म्हणजे नाही सर, ते आपल्यातला मत्सर मारायला आले होते, त्यांनी केला ना सर. एक दैत्याचा विनाश केला तो, म्हणजे तुमच्या आमच्यात असलेला अहंकार याचा नाश केला. कारण दत्तात्रय महाराजांचं चरित्र सांगत असताना महाराज गुरु महाराज एक लय भारी गोष्ट सांगतात का, त्रेतायुगामध्ये राक्षस हा 5 अक्षरी होता. काय होता? 5 अक्षरी, 4 अक्षरी म्हणतो आपण. कसा? तर आपल्या सतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये कसं म्हणायचे का, तो राक्षस कसा होता? तर हिरण्यकश्यप. सतयुगामध्ये कुठला राक्षस होता? हिरण्यकश्यप. त्याच्यामध्ये तो एक दैत्य होता. त्याच्यानंतर त्याच्यातला एक शब्द कमी झाला. दुसऱ्या त्रेतामध्ये आला रावण. राक्षस किती अक्षराचा झाला? 3 अक्षराचा. त्याचा वध केला प्रभू राजा रामचंद्राने. द्वापर युगामध्ये कंस 2 अक्षराचा दैत्य झाला. किती झाला? 2 अक्षर, कंस. आणि कलियुगामध्ये राक्षस फक्त 1च अक्षर झाला, तो म्हणजे मी. मग याचा वध दत्तात्रय महाराजांनी केलाय. मी या राक्षसाचा अहंकार आहे ना सर, हा दत्तात्रय महाराजांनी. अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो. म्हणजे एका युगामध्ये राक्षस आणि देव हे एकाच पृथ्वी तलावर राहत होते, म्हणजे एका याच्यात राहत होते. त्यानंतर पाताळ हे झालं, म्हणजे दैत्य खाली गेले, राक्षस वर आले, देव वर राहिले, राक्षस खाली गेले. बरोबर. त्यावेळी एका भूमीवर राहिले, नंतर एका लोकात राहिले, आणि आता राक्षस एका शरीरात आहे. राक्षस आणि देव, म्हणजे राक्षस पण एका शरीरात आहे आणि देव पण एका शरीरात आहे. म्हणून आपल्यातलं देव पण जागृत करण्यासाठी आणि आपल्यात असलेल्या अहंकार रूपी राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान दत्तात्रय महाराज आहेत. मला त्यांचं स्वरूप फार भावतं. मी फार मोठा दत्तभक्त आहे. म्हणजे त्यांची सेवा तर करतो. म्हणजे ते 3 मुख, 6 हात आणि सगळ्या गोष्टी. 4 श्वान, 1 कामधेनू, एका हातात गदा, एका हातात चक्र, एका हातात शंख, एका हातात कमळ. म्हणजे हे सगळं वैविध्यपूर्ण नटलेलं आणि संपूर्ण असं स्वरूप. तुकोबाराय महाराजांना, जगद्गुरु तुकोबाराय महाराजांना ज्यावेळेस दर्शन झाले दत्तात्रय महाराजांचे, त्यावेळेस त्यांचा अजून एक अभंग आहे. त्या अभंगामध्ये म्हणतात, नमन माझे गुरुराया महाराजा दत्तात्रया, तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती, माझ्या जीवीचे साकडे कोण करील कोडे, अत्री अनुसया स्वतः तुका म्हणे पावा आता. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं असं आहे का, ज्याला दत्तात्रय महाराजांचं दर्शनही झालं, त्याच्या जीवनात सगळे कोडे उकडले गेले, त्याच्या जीवनाला विश्रांती मिळाली. आणि दत्तात्रय महाराजांची भक्ती केली, हे सगळे विघ्न निघून गेले, त्याचा मीपणा गेला. आणि सर ज्याचा मीपणा गेला, ज्याचा अहंकार गेला ना, त्याच्या जीवाला अशी विश्रांती लाभते जसं तो त्याच्या भगवंताच्या मांडीवर बसलेला आहे, त्याच्या भगवंताच्या शरण आश्रित आहे. हे तुकोबारायांनी आपल्या अभंगातून सांगितलेलं आहे. एकनाथ महाराजांचे, तुकाराम महाराजांचे,
निवृत्तीनाथांचे अभंग दत्तात्रयांवरती आहेत. तर त्याच्यावरून एक लक्षात येतं की म्हणजे हा जो काही वारकरी संप्रदाय आहे त्याच्यावरती सुद्धा दत्तात्रय किती कनेक्टेड आहेत त्या सगळ्या गोष्टींशी, कारण तो त्यांच्यापासून आलाय म्हणलं तरी हरकत नाही. पूजनीय वारकरी संप्रदायाच्या खूप परंपरा दत्तात्रय महाराजांनी नवनाथ महाराजांपासून आहेत ना. एकनाथ महाराजांची जी मूळ परंपरा ही दत्तात्रय महाराजांपासूनच आहे. म्हणजे आपण नेहमी अभंग म्हणतो ना सर का, दत्तात्रय परंपरा, सहस्त्रयुग दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा केला दत्तांनी कलियुग, आणि जनार्दनांचा एकनाथ महाराज. सगळ्यात महत्वाचं, मी आजपर्यंत जेवढे पॉडकास्ट केले, जेवढे काही स्पिरिच्युअल पॉडकास्ट असतात, सगळे सांगतात गुरु करा, गुरु करा, म्हणजे गुरुशिवाय तुमच्या आयुष्याचा उद्धार होऊ शकत नाही. आणि सगळ्या खाली कमेंट असतात, एक कमेंट असतात की आजच्या काळात चांगला गुरु मिळणे फार दुर्धर आहे, एक योग्य गुरु मिळणं फार अवघड आहे. आणि मगाशी तुम्ही एक वाक्य खूप छान पद्धतीने वापरलं की जर तुम्हाला गुरु मिळाला नाही तर दत्तात्रयांना तुम्ही गुरु करा, तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. परंतु दत्तात्रयांना असं गुरु मानून त्यांची उपासना कशी केली पाहिजे दत्तात्रयांची, की आता समजा मी एक घर बसल्या दत्तात्रयांना गुरु मानलं मनोमन, तर काय उपासना पद्धती असायला पाहिजे? स्वतःला पहिले दत्तात्रयांचे शरणागत माना सर. दत्त शरणम सगळ्यात पहिले त्यांना म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, तर कुठलंही म्हणजे दत्तात्रय महाराजांना तुमच्याकडून काय लागतंय, तुमच्याकडून फुलाची अपेक्षा नाही, प्रसादाची अपेक्षा नाही, त्यांना पहिले तुमची शरणागती. पहिले तुम्ही स्वतःच्या मनाला सांगा ना, मी दत्तात्रय म्हणणं शरणागती. आपण ते सांगायलाच तयार नाही. आपलं काय माहिती का सर, आपल्याला गरज लागली की आपल्या लोकांना भगवंत. आणि आजकालची लोक म्हणतायत ना सर का गुरु पाहिजे असं मिळत नाही. आपण गुरुकडे किती जातो हा पण प्रश्न आहे ना सर. म्हणजे टाळी एका हाताने वाजतच नाही ना सर. आता बरेचसे शिष्यांचं म्हणणं कधी कधी असं असतं की गुरुदेव आम्हाला तुम्ही वेळ देत नाही. तुम्ही किती गुरुंना वेळ देता आपण सर, त्याच्यातला विषय आहे ना सर. आजकालची ही मंडळी किंवा काही लोक असेच सर, यांचं असं म्हणणं की पावला तर देव आहे हो. म्हणजे लोक गरजापुरता मंदिरात जातात सर, विश्वास. आणि दत्तात्रय महाराजांना गुरु मानू शकतो सर, तेवढी अथॉरिटी दत्तात्रय महाराजांनी दिली. पण तुम्ही ह्या मनाला पहिले सांगा की मी दत्तात्रयांचा शरणागत आहे, ते नियम पाळा. दत्ता भक्तीमध्ये जास्त नियम तुम्हाला नाही येत ना सर. नियम फक्त काय, आई वडिलांची सेवा करा, गायीची सेवा करा, गौमाते म्हणजे गौमातेचा प्रेमी आहे म्हणून नाही सांगते बरं का सर. पण खरंच दत्त भक्तीमध्ये गौ सेवेला अनन्य असं महत्व आहे. बरोबर हो, तुम्ही गौमातेची सेवा करा, पाठीशी गायच आहे, आई वडिलांची सेवा करा, नियमावर चाला, कुठले व्यसन करू नका, पारायण करा, आणि स्वतःला फक्त एकच मंत्र आयुष्यभर रटत राहा, दत्त शरणम. मी माझ्या दत्तात्रय महाराजांचा शरणागत आहे. एक दिवस महाराज नक्की दर्शन देतील सर, कारण ते आजूबाजूलाच आहे आणि त्या भूतलावरच आहे. रोज त्यांचं भ्रमण चालू असतं. एक दिवस महाराजांचा साक्षात्कार तुम्हाला नक्की होईल. फक्त तुम्ही स्वतःला शरणागत तर माना. असं दत्तात्रय महाराजांना गुरु म्हणण्याचा असा काही वेगळा पूजा विधी नाहीये सर. आपण दत्तात्रय महाराजांना असंही गुरु, ते जगत गुरुच आहे, आपण त्यांना कधीही गुरु मानू शकतो. दत्तात्रय महाराजांना गुरु म्हणजे काय, अनुष्ठान करू का, काय करू, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण साधी बोळी भक्ती ज्याला म्हणू आपण, तो करावाच लागतो. आणि सर दत्तात्रय महाराजांना गुरु मानता एवढं म्हणजे एकदम चांगलं आहे. पण सर कुठेतरी ना, म्हणजे आमचे गुरु महाराज सांगतात का आपण सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आणि आपल्याला जजशी डायरेक्ट बोलायचं आहे, आपल्याला नाही बोलता येत सर, वकील लागतो सर. तसं जर परमेश्वराला भेटायचं ना, मनोरूपी गुरु लागतो तो सर. अखंड मंडलाकारम व्याप्तेनम चराचरम तत्पिदम दर्शितम देवम तस्मै श्री गुरवे नमः. कुठेतरी सगुण रूपात गुरु पाहिजे, सोबत पाहिजे सर, ज्याने मार्गदर्शन करावं. कारण आता मला सांगा सर, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. भगवान रामचंद्र, राजा रामचंद्र साक्षात विष्णूंचे अवतारी होते हो सरजी. साक्षात विष्णूंचे अवतार होते, त्यांना गुरु करावे लागले. विश्वामित्र वशिष्ठ ऋषी आहेत, भगवान कृष्ण सांदीपणी ऋषी आहेत. बरं, भगवान शिवाचे म्हणजे सगळ्यात जास्त भगवान शिवाचे अवतार असलेले भगवान मारुती हनुमंतराय, भगवान सूर्य त्यांचे गुरु आहे सर. हनुमंतरायाचे भगवान सूर्यदेव सुद्धा गुरु आहेत. सर यांना गुरु करावी लागली तो सर. आता आमचं म्हणणं असं, नाथपंथी लोकांचं, आमच्या म्हणण्यानुसार बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांसारखी महाशक्ती या जगात नाही. आम्हाला नाथपंथी लोकांचं म्हणणं आहे बरं का सर, आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहे. आमचं म्हणणं असं आहे का आमच्या सद्गुरू बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांसारखी शक्ती या जगात कुठल्याच देवाकडे नाही. पण आमच्या बाबांना सुद्धा गुरु करावे लागलेत महाराज, हे आहे ना सर. असं बरोबर, खूप छान महाराज. आज आपण कदाचित मला वाटतं 2 तासापर्यंत बोलतोय. दत्त महात्म्य आणि दत्तात्रयांच्या ज्या काही लीला आहेत, अगाध, अपरिमित, अनाकलनीय आणि अगदी समरस होऊन सगळ्या गोष्टी आपण इथं आज डिस्कस केल्या. खूप छान. मध्ये मध्ये थोडेसे वितुष्ट आले, लाईट वगैरे जाण्याचे, पण खूप छान झालं. आज हा पॉडकास्ट मोठा झालेला आहे, अर्थातच तो 2 पार्टमध्ये तुमच्या भेटीला येईल.
तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला? दत्त महात्म्य ऐकून मी भारावून जातोच. तुम्ही सर्व सुद्धा त्या कॅटेगरीमध्ये असाल असं मी अपेक्षा करतो. आणि तुम्हाला कसा वाटला सांगा. इथून पुढे तुम्हाला कुठल्या विषयावरती पॉडकास्ट ऐकायला आवडतील किंवा गुरुजींसोबतच अजून कुठले पॉडकास्ट किंवा त्यांच्याकडून तुम्हाला कुठले विषय ऐकायला आवडतील ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आपण पुन्हा गुरुजींना विनंती करू या मंचावरती येण्याची आणि ते येतीलच, येत राहतील. कारण आपला काही हा पहिले 2 झालेत, आता हे 3रा आहे. अजून भरपूर पॉडकास्ट होतील आणि असंच आपल्याला मार्गदर्शन मिळत राहील. तोपर्यंत तुम्ही सगळे या पॉडकास्टला प्रेम द्या, लाईक करत जा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. तुम्ही जेवढं सबस्क्राईब कराल तेवढी आमची ताकद वाढणार आहे आणि आमची ताकद वाढली तरच आम्ही असेच सातत्याने चांगल्यात चांगले पॉडकास्ट तुमच्या भेटीला घेऊन येऊ शकू. कसं वाटलं गुरुजी? एकदम आनंद वाटला सर तुम्हाला भेटून आणि हा पॉडकास्ट करून एकदम आनंद वाटला. इथून पुढेही अवधूत भेटत चिंतन राहील. श्री अवधूत गुरुदेव चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त दत्त शरणम. दत्त Thank you. शरण.